नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे मी काठपदर साडीचा 4 टक्सचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे. सगळ्यात आधी ज्या प्रेस बटन पट्टी असते आणि कमरपट्टी असते ती मी इथे तयार करून घेतली, म्हणजे ते छोटे छोटे तुकडे इथे तिथे पडत नाहीत. इथे मी पायपिंग पट्टी देखील तयार करून घेतलेली आहे. साधा सिंपल असा ब्लाऊज आहे. इथे स्लीव्ज कमी पडत होते, त्याला इथे मी जोड देत आहे. अशा प्रकारे जोड देऊन मी याला ओव्हरलॉक देखील केलेला आहे. ओव्हरलॉक केल्यानंतर मी दाब शिलाई देणार आहे, पण इथे मशीनीतला दोरा बरोबर तुटला. परत एकदा शिलाई मी द्यायचा प्रयत्न केला, परत तुटला. ते सगळं बाजूला केलं, व्यवस्थित दोरा सुईत घालून घेतला. अशा प्रकारे 2-3 वेळा हा प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर परत एकदा मी दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. हे बघा, चारही बाजूला मी दाब शिलाई देऊन अस्तराला देखील जोड देऊन घेतलेला आहे. त्याला दाब शिलाई देखील देऊन घेतली. आता आपल्याला हाताला अस्तर जोडायचं आहे. त्यासाठी मी हे अस्तर घेतलेलं आहे. सरळ बाजूला हाताच्या सरळ अस्तर ठेवलेलं आहे आणि एका साईडने शिलाई देऊन घेत आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या हाताला देखील मी अशीच शिलाई देऊन घेतली, दाब शिलाई देऊन घेतली. हा कापड एकदम सुळसुळीत आहे, त्याच्यामुळे शिलाई देताना जरा वेळ लागतो. दोन्ही हाताला मी दाब शिलाई देऊन घेतली आणि अशा प्रकारे अस्तर उलटवून मग त्याला तिन्ही बाजूने परत एकदा शिलाई करून घेतली आणि साईडचं जे कापड होतं जादाचं ते इथे मी कापून टाकलेलं आहे. अशा प्रकारे दोन्ही स्लीव्ज माझे तयार करून झालेले आहेत. आता जो पुढचा भाग आहे त्याला अस्तर लावून घेऊयात. बघा, अशा प्रकारे उलट्या बाजूला मी अस्तर ठेवलं आणि सरळ शिलाई देत गेली. चारही बाजूने शिलाई देऊन हा जादाचा जो भाग झालेला आहे तो कापून टाकला आणि त्यानंतर दोन्ही भाग तसेच अस्तर लावून झाल्यानंतर असे टक्स देऊन घेतलेत. हा मुख्य टक्स दोन्ही साईडला अशा प्रकारे टक्स मी देऊन घेते. मेन टक्स पहिल्यांदा देऊन घ्यायचा, त्यानंतर साईडचे जे असतात टक्स मध्ये साईडला कमरेकडे आणि एक मुंड्यात ते सगळे देऊन झालेले आहेत. आता आपण जी योकपट्टी असते ते तयार करून घेऊयात. सरळ बाजूला अस्तर जोडलं, हे मी उलटवून घेणार आहे. दोन्ही योकपट्टीनं अस्तर जोडलं, जादाचा भाग इथे कापून टाकायचा. कापड एकदमच सुळसुळीत असल्यामुळे कापताना देखील ते नीट कापत नाही आणि त्याच्यानंतर ते योकपट्टी मी उलटवली आणि अशा प्रकारे समोरच्या भागावर जोडून घेतली. पुन्हा एकदा पहा, योकपट्टी मी उलटवली आणि अशा प्रकारे सरळ ठेवून शिलाई देत गेली. आता इथे मी शिलाई दिल्यानंतर याला ओव्हरलॉक देखील करणार आहे. याला मी कवर शिलाई देत नाही, ओव्हरलॉक करून घेते. हे बघा, ओव्हरलॉक झाल्यानंतर इथे दाब शिलाई द्यायची आहे. दोन्ही साईडला दाब शिलाई देता देता परत एकदा दोरा तुटला मशीनचा. मग सुईत दोरा घातला आणि अशा प्रकारे शिलाई मी पूर्ण करून घेतली. हे बघा, दोन्ही साईडला शिलाई देऊन घ्यायची. आता जादाचा भाग मी कापून टाकला, तरी पण खात्री केली कापलेलं कापड जादा तर नाही ना कापून टाकलं. आता इथे बघा, गळपट्टीसाठी मी अस्तरचा तुकडा घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं अस्तर घेतलं, तर हा उरलेला कापड होता आणि गळपट्टीसाठी असा पुरणार आहे हा. आणि मग नंतर शिवताना माझ्या लक्षात आलं आपण अस्तर कापलेलंच नाही मधून, ते मी इथे कापून घेतलं, शिलाई पूर्ण केली. त्यानंतर बाजूचा जादाचा कापड कापून घेतला, त्याला उलटवलं आणि गळपट्टी तयार करण्यासाठी जो कॅनव्हास पेपर तयार केलेला होता तो इथे ठेवला. हे बघा, आणि मग माझ्या लक्षात आलं की गळपट्टी आपली मोठी होते. मग ती मी साईडने कापून टाकली आणि ह्याच्यानंतर परत एकदा त्याला पसरवून अशी ठेवली. आता दुमडण्यासाठी आपल्याला कापड अस्तराचं पुरलं पाहिजे, या हिशोबाने मी त्याला मधोमध ठेवलं आणि मध्ये शिलाई घालून घेतली. आता साईडने
जो जादाचा कापड आहे, अस्तर आहे, ते कापलं आणि तिन्ही बाजूंना मी दुमडून घेणार आहे. पुन्हा एकदा इथे मशीनचा दोरा कट झाला आणि तुम्ही घालून घेणार आहे. जेव्हा खूप घाई असते तेव्हा हे प्रॉब्लेम येतात. परत एकदा मी शिलाई देऊन घेत आहे. हे बघा, पूर्ण झाली शिलाई देऊन. आता जादाचा भाग कापून टाकला. यानंतर बॅक साईडचा जो पार्ट होता त्याला मी अस्तर जोडून घेत आहे. उलट साईडने अस्तर जोडलेलं आहे. कमरेकडून जोडायचं अस्तर, त्यानंतर साईडने असं जोडत जायचं. एकदा हात फिरवून घ्यायचा आणि हे जर जमत नसेल, एकदम सुळसुळीत कापड जेव्हा असतं तेव्हा टाचण्या टोचून घ्यायच्या असतात, पण मी इथे डायरेक्ट शिलाई देऊन घेतली आणि साईडचा जो जादाचा कापड झालेला होता तो मी कापून टाकला. आता मधोमध एक रेषा आखून घेतली सरळ बाजूने आणि त्याच्यावर ही गळपट्टी ठेवली. सरळ रेषेवर सरळ रेषा याप्रमाणे ठेवून गळपट्टी शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे. बघा, पंचकोनी आकाराचा गळा आहे. दोन्ही साईडनं मोजून घेतलं. बरोबर मधोमध आपली गळपट्टी लागलेली आहे याची खात्री होताच मी मधला कापड कापून टाकला. जिथे कॉर्नर आहे तिथे नॉच देऊन घेतले. गळ्याभोवती दाब शिलाई देऊन घेतली. आता टक्स मार्किंग करून घेऊयात. इथे नख मारून घेतलं आणि त्याच्यावरच खुणा करून घेतल्या आणि डबल शिलाई देऊन 4.5 इंचाचा टक्स इथे देऊन घेतला. डबल शिलाई करून घेतली. दोन्ही टक्स अशाच प्रकारे मी शिवून घेतलेले आहेत. आता याला जी कमरपट्टी तयार केलेली होती पहिल्या वेळीच ती इथे जोडून घेतलेली आहे. इथे जिथे टक्स येतो तिथे एक छोटीशी चूण द्यायची, दाब शिलाई देऊन घ्यायची आणि दोन्ही साईडला कमरेकडे दोन्ही बाजूला 2-2 इंच अशी शिलाई देऊन घेणार आहे. यामुळे मध्ये शिलाई देताना, हात शिलाई देताना सोपं पडतं. हे बघा, इथे थोडी शिलाई आणि दुसऱ्या बाजूला थोडीशी शिलाई देऊन जादाचा पट्टी जी होती ती कापून टाकली. आता मगासच्या फ्रंटला आपल्याला हुकलूक पट्टी तयार करायची आहे. त्याच्यासाठी हा गळ्याचा जो उरलेला कापड होता मधला कापून टाकलेला तो मी इथे वापरणार आहे. हे बघा, दोन्ही कलर वेगवेगळे आहेत तरी पण एका साईडला मी लावणार आहे. ह्या पट्ट्या मी तयार करून घेतल्या. ही हुक पट्टी आहे, आतमधून दिसणार नाही. सगळ्यात आधी लूप पट्टी तयार करून घेऊयात. याला फोल्ड केलं आणि शिलाई देऊन घेतली आणि परत एकदा शिलाई साईडने देऊन घेतली. आता हुक पट्टी लावून घेऊयात. हे दुमडून घेतली आणि अशा प्रकारे हुकलूक पट्ट्या तयार झाल्या जातात. दोन्ही मापात आल्यात की नाही हे बघितलं. माझ्याकडून नेहमी एक पट्टी जादाच होते कारण जरासं ताणलं जातं कापड. त्याच्यानंतर मी गळपट्टी लावून घेतली, पायपिंग पट्टी लावून घेतली आणि शोल्डर जोडून घेतले आणि ओव्हरलॉक केलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे देवा, इथे जे पायपिंग करायची होती त्याच्यासाठी मी जरा जागा कमी सोडलेली आहे. मग काय, ते पुन्हा एकदा उसवलं, याला कट मारून घेतले आणि याला दाब शिलाई देऊन घेतली. त्यानंतर जे दुमडलेलं होतं एका साईडने ते उसवून घेतलं. असं बहुतेक वेळा होतं की आपण शिवायच्या नादात विसरतो. नाही बघा, दुमडण्यापुरतंच आपल्याला कापड इथे पट्टी ठेवायची आहे. पायपिंगला जरा जादा लागते, दुमडण्यासाठी जरा कमी लागते. ती कापून घेतली. परत एकदा त्याला दुमडून घेतलं बघा अशा प्रकारे. आणि आता नंतर मी याला सगळ्यात शेवट हात शिलाई करून घेणार आहे. कापड सुळसुळीत असल्यामुळे याला दुमडणं देखील इथे कठीण होतं, म्हणून मी आधी दुमडून घेते नेहमी. काही हरकत नाही. इथे बघा, पट्टी दुमडून झालेली आहे. हात शिलाई केल्यानंतर व्यवस्थित दिसणार आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा तसंच केलं मी. आता मुंडा खोली मी मोजून घेत आहे कारण कस्टमरचा एक मुंडा जरा जास्त खोल होता आणि एक
कमी खोल मापं टाकून मोजून घेतलं आणि जादाचा भाग मी कापून टाकला. मापं घेताना नेहमी दोन्ही मुंड्यांचे मापं मोजून घ्यायची आणि त्या आकारातच आपल्याला कटिंग केलं पाहिजे. यानंतर मी स्लीव्ज जोडायला सुरुवात केलं. त्याला डबल शिलाई करून घेतली. हा एक स्लीव्ज माझा जोडून झालेला आहे. आता दुसरा स्लीव्ज जोडून घेऊयात. बरोबर इथे लाईट गेली. मग काय वाती चढवली मशीनला आणि शिलाई घालायला सुरुवात केली. आज रोजच्यापेक्षा अर्धा तास आधीच लाईट गेली. हाय स्पीड मशीन घ्यायची मनात रोज असते, पण अशा प्रकारे रोज लाईट जाते. मग त्या हाय स्पीड मशीनचा उपयोग तरी काय, म्हणून मग मी याच मशीनवर माझं काम करते. इथे जादाचा भाग मी कापून टाकलेला आहे. फिटिंग शिलाई आता माझी द्यायची राहिलेली आहे. ती मापं टाकून मी देऊन घेतली. इथे स्लीव्जकडे जास्त कापड होतं ते देखील मी कापून घेतलं. आता शेवटची ओव्हरलॉक राहिलेली आहे ती देखील पूर्ण करून हा मी ब्लाऊज पूर्ण शिवून घेणार आहे आणि त्यानंतर दुपारी त्याला हातशिलाई करून घेणार आहे. अशा प्रकारे माझा पूर्ण ब्लाऊज हा शिवून झालेला आहे. याला शेवटची ओव्हरलॉक देखील मी करून हा ब्लाऊज पूर्ण झाला.